आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। उद्ध्वस्त परिवार स्थापित झाला। मी भक्त रमेश, पित्याचे नाव श्री उमेद सिंह, गाव पेटवाड, तालुका हांसी, जिल्हा हिसारचा रहिवासी आहे। आता कारागृहासमोरील एम्प्लॉईज कॉलनी जिंदमध्ये कुटुंबासोबत राहतो। दीक्षा घेण्यापूर्वी आम्ही भूतांची पूजा करत होतो। आमच्या गावात बाबा सरियाला मान्यता होती, जेथे आम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला ज्योती लावण्यासाठी जात होतो। आम्ही शुक्रवार, जन्माष्टमी, शिवरात्रीचे व्रत सुद्धा करत होतो। पितरांचे पिंडदान आणि श्राद्धही करत होतो। तरी सुद्धा आमचे घर बिलकुल ओसाड झाले होते। जेव्हा मी 12 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता। घरात 3 सदस्य होते। आपापसात तिघांचं भांडण होत असे। तिघांनाही भूत प्रेत खूप दुःखी करत होते आणि तिघेही अतिशय आजारी असायचे। आधी डॉक्टरांना दाखवले, पण काहीच आराम मिळाला नाही। मग मांत्रिकांकडे गेलो। कोणी म्हणायचा तुम्ही 5,000 रुपये द्या, मी तुम्हाला एकदम बरे करीन। कोणी म्हणायचा तुम्ही 10,000 रुपये द्या। आम्ही बिलकुल उद्ध्वस्त झालो होतो, परंतु काहीही समाधान नव्हते। माझे नातेवाईक भक्त रघुबीर सिंह, गाव कौंतकला यांनी वारंवार सांगितल्यावर माझ्या आईने सन 1996 मध्ये संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतली। माझ्या पत्नीला 5 वर्ष होऊन सुद्धा कोणतेही अपत्य झाले नव्हते। माझ्या आईने सांगितल्यावरून माझ्या पत्नीने सुद्धा संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली। नामदीक्षा घेताच वर्षभरात माझ्या पत्नीने एक मुलाला जन्म दिला। माझा देवावरचा विश्वास उडाला होता, त्यामुळेच मी दीक्षा घेतली नव्हती आणि आपल्या आई व पत्नीला सुद्धा संतजी यांचकडे जाण्याची परवानगी देत नसे। माझा मुलगा 15 दिवसांचा होता। खूप जास्त आजारी पडला। डॉक्टरांनी सांगितले की हा मुलगा सकाळपर्यंत जगेल, त्याला घेऊन जा। संध्याकाळी एका भक्ताने बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज यांच्याविषयी सांगितले की ते जिंद आश्रम येथे आले आहेत आणि ते पूर्ण संत आहेत आणि तेच या मुलाला वाचवू शकतात। आम्ही डॉक्टर आणि मांत्रिकांच्याकडे जाऊन थकलो होतो। माझा देवावरील विश्वासच उडाला होता। मी त्या भक्ताला नकार दिला, परंतु त्याने पुन्हा विनंती केली की ते स्वतः बंदीछोड परमेश्वरच पृथ्वीवर आलेले आहेत। जर त्यांनी दया केली तर हा मुलगा वाचू शकतो। त्या भक्ताने इतका विश्वास दिल्यावर मी आपल्या आईला परवानगी दिली। माझी आई मुलाला घेऊन गेली आणि सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या चरणी ठेवले आणि रडतच प्रार्थना केली की महाराजजी, हा मुलगा मेलेलाच आहे, आता आपणच याला ठीक करू शकता। तेव्हा बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज म्हणाले की परमेश्वर कबीरजी यांच्या कृपेने तो बरा होईल। दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलगा मरायचा होता तो बरा झाला। बोला बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज की जय। आमचे उद्ध्वस्त झालेले घर सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या कृपेने पुन्हा व्यवस्थित झाले। इतका चमत्कार पाहून सुद्धा पापकर्मांमुळे मी त्यांची दीक्षा घेतली नाही आणि पूर्वीच्याच पूजा आणि भूतांच्या पूजा करत राहिलो। आमच्या घरी बंदीछोड गरीबदासजी महाराज यांच्या वाणीचा पाठ संत रामपालजी महाराज करत असत आणि मी बाहेर जाऊन दारू पित असे। नंतर एका वर्षाने एक दिवस आमच्या घरी पाठ सुरू होता। तेव्हा संध्याकाळी सद्गुरू रामपालजी महाराज यांनी सत्संग केला। तेव्हा मी सत्संग ऐकला आणि दीक्षा देखील घेतली। नंतर आमच्या घरात दुःख नावाची गोष्टच उरली नाही। आमच्या आईने कोणाच्या तरी सांगण्यावरून नाम खंडित केलं। काही काळानंतर सन 2000 मध्ये माझ्या आईच्या पायात अचानक आग व्हायला लागली। डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्यांनी सांगितले की हिला रक्ताचा कर्करोग आहे, ही 10-15 दिवसांमध्ये मरेल। जर PGI मध्ये चंदीगडला घेऊन गेलात तर तिथे 1.5 लाख रुपये खर्च येईल। जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत जगू शकते, परंतु दुखणे काही कमी होणार नाही। बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज यांनी सांगितले की तुमच्या आईने नाम खंडित केलं आहे। जसे विजेचे बिल न भरल्यास ते वीज जोडणी बंद करतात आणि विजेपासून मिळणारे फायदे बंद होतात, तो पुन्हा नीट व्यवस्थित सुरू करावा लागतो। माझ्या आईने आपली चूक मान्य केली, क्षमा याचना केली। महाराज यांनी परत दीक्षा दिली आणि डोक्यावर हात ठेवला। डोक्यावर हात ठेवताच पायात आग होणे आणि दुखणे बंद झाले। मग जवळपास 2 वर्षांनंतर अक्कलदाढेच्या दुखण्यामध्ये अक्कलदाढेतून रक्त बाहेर येऊ लागले। डॉक्टरांनी औषध दिले आणि टाके सुद्धा घातले, परंतु रक्त याचे काही बंद होत नव्हते।
मग डॉक्टरांनी परत तिच्या आजाराची तपासणी केली आणि सांगितले की यांना रक्ताचा कर्करोग आहे आणि आता तो सगळीकडे पसरला आहे. आता ही बरी होऊ शकत नाही. हिला घरी घेऊन जा. रक्त निघाल्याने ही 2 दिवसात मरण पावेल. मग दुसऱ्या दिवशी तिच्या लघवी आणि शौचा वाटे सुद्धा रक्त यायला सुरुवात झाली. तेव्हा मी सद्गुरू रामपालजी महाराजांना फोनवरून सांगितले की डॉक्टरांनी सांगितले आहे की ही 2 दिवसात मरेल. तेव्हा सद्गुरू रामपालजी महाराज म्हणाले की बंदीछोड जे करतील ते योग्यच करतील. मग दुसऱ्या दिवशी रात्री 2 वाजता यमदूत तिला नेण्यासाठी आले. माझी आई म्हणाली की तुझे वडील जे 10 वर्षांपूर्वीच वारले होते मला न्यायला आलेले आहेत. असे म्हणत असतानाच तो यमदूत माझ्या आईच्या शरीरात शिरला आणि म्हणू लागला की मी हिला घेऊन जाणार. हिची वेळ संपलेली आहे. मला चहा द्या. तेव्हा आम्ही त्याच्यासाठी चहा ठेवलाच होता. तेवढ्यात तो यमदूत म्हणू लागला की माहित नाही पण तुमच्या घरात कोणती तरी मोठी शक्ती आहे. ती मला मारत आहे. मी इथे आणखी थांबू शकत नाही. मला लवकर चहा द्या. मी चाललो आणि तो गरम चहा पिऊन गेला. जातेवेळी म्हणू लागला की तुमच्या घरात पूर्ण परमात्मा उभे आहेत. मी हिला नाही नेऊ शकत. असे म्हणत तो निघून गेला. 1 मिनिटाने रक्त बिलकुल बंद झाले. काळे झालेले जीभ आणि दात बिलकुल साफ झाले आणि बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या कृपेने ती पूर्णपणे पहिल्यापेक्षाही बरी झाली. परमात्मा कबीर साहेबजी यांनी माझ्या आईचे आयुष्य 5 वर्षांनी वाढवले. 24 जुलै 2005 रोजी सत्यभक्ती करून तिने सतलोकी प्रस्थान केले. भक्त रमेश दास, मोबाईल क्रमांक 7404438000.